नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। आता आत्मप्रभा नित्य नवी तेची करुणी ठाण देवी। जो इंद्रियांते चोरुनी जेवी तयाशीची फावे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण प्रारंभ केलेला आहे। या अध्यायाच्या प्रारंभाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी भक्तराज अर्जुनावर असणारं जे अत्यधिक प्रेम, या प्रेमातून भक्तराज अर्जुनासाठी एका ब्रह्मरसाच्या भोजनाचं नियोजन केलं। म्हणून संजयजी म्हणतात, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे। की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही। आपल्या प्रिय भक्तासाठी अर्थात अर्जुनासाठी नारायण श्रीकृष्ण परमात्म्याने जे ब्रह्मरसाचं पक्वान्न केलं, हा कालावधी जो झाला तो आजचा दिवस आहे। अर्थात मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, मोक्षदा एकादशी, यालाच आपण गीता जयंती असं म्हणतो। आणि आजच्या पर्वकाळामध्ये भक्तराज अर्जुनाचं निमित्त करून कुरुक्षेत्र असणाऱ्या रणांगणावर भगवंताने हे गीत गायलं, म्हणून याला भगवता गीता अर्थात भगवद्गीता असं म्हणतात। जसं भगवान परमात्म्याने ब्रह्मरसाचं पक्वान्न अर्जुनाकरिता तयार केलं, तोच अनुषंगाचा भाग घेऊन काल ज्ञानोबारायसुद्धा एक पक्वान्न तयार करतात असा आपण विचार केला आहे। हे असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरली। ही प्रतिपत्ती मी या केली निष्कामासी। या 22व्या ओवीपासून तर ज्ञानोबाराय याच ग्रंथातल्या 27व्या ओवीपर्यंत एका विशिष्ट प्रबंधाचा विचार सांगतात। अर्थात हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयाला ग्रहण करणारा अधिकारीसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। 22व्या ओवीपासून प्रारंभ झाला आहे निष्काम अधिकाऱ्याचं वर्णन करायला, आणि 27व्या ओवीच्या शेवटीसुद्धा निष्काम काम असा शब्द पद येतो आहे। याचा अर्थच असा आहे की वेदामध्ये 3 प्रकारच्या साधनाचा विचार आला, कर्म, उपासना आणि ज्ञान। यालाच कर्मकांड, उपासनाकांड किंवा ज्ञानकांड असं म्हणतात। आणि या अधिकारा भेदाचा विचार करत असताना ज्याच्या ठिकाणी पूर्ण विषयाची आसक्ती आहे तो कर्माचा अधिकारी, जो पूर्ण विरक्त आहे तो ज्ञानाचा अधिकारी, नातिसक्तो न निर्विण्णो तो आहे भक्तियोगाचा अधिकारी। अधिकार भेदाने विचार केला तर कानावचनाची भेटी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू जेव्हा तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात, ते महावाक्य ऐकल्याबरोबर जो कोणी उत्तम अधिकारी असणारा साधक लगेचच्या लगेच परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो, ती योग्यता संपादन करत असताना त्याच्याकडे निष्काम काम हा भाव असला पाहिजे। आणि असा निष्काम पुरुषच अध्यात्मशास्त्रातला खऱ्या अर्थाने अधिकारी आहे। जसं की आपण हरिपाठामध्ये पाहतो ना, साधुबोध झाला नुरोन या ठेला, ठाईच मुराला अनुभव। कापुराची वाती ओजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी। मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंकेला हरिभक्त। ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी। फारच महत्त्वाचा अभंग आहे। 2 अर्थ होतात त्याचे। साधुबोध झाला म्हणजे साधू महापुरुषापासून साधकाला बोध झाला, किंवा साधू हे विशेषण जर घेतलं बोधाचं, तर जो चांगला बोध आहे तो प्राप्त झाला की खरा बोध राहत नसतो, तो अबोधाला घालवितो आणि स्वतःही निवृत्त होतो। जसे कपडे स्वच्छ करत असताना आपण साबण वापरतो, तो साबण काय करतो, मलाला घालवतो
आणि मला निवृत्त केल्यानंतर स्वतःही निवृत्त होतो. नाहीतर तो जर निवृत्त नाही झाला तर पुन्हा काही ना काहीतरी बाधा होण्याची शक्यता आहे. जसं कपड्याचा मल घालवणारा साबण तोही गेला पाहिजे, तसं अज्ञानाला घालवणारं जे अहम ब्रह्मास्मिताकारक वृत्ती ज्ञान आहे ते सुद्धा निवृत्त झालं पाहिजे. आणि असं होण्यासाठी तो परमार्थातला अधिकारी अत्यंत अंतरंग असावा लागतो. तैसे अध्यात्मशास्त्रीय अंतरंगचे अधिकारी परी लोकवाक्चातुर्य होईल सुखिया, असा जो निष्काम काम अधिकारी आहे ज्ञानोबारे त्याची आठवण ठेवतात. पाठीमागे आपण एकदा विचार केला, पसाय दानामध्ये 9 ओव्या आहेत. पहिली ओवी प्रास्ताविकाची आहे, शेवटची ओवी ज्ञानोबारांच्या समाधानाची आहे. मध्यंतरी राहिल्या 7 ओव्या, त्यामध्ये 3 ओव्यामध्ये संत महापुरुषांचं वर्णन आहे. आता 4च ओव्या राहिल्या. 4 ओव्यामध्ये ज्ञानोबारांच्या मागण्या आहेत. पण सरते शेवटी उपांत्य ओवीमध्ये ज्ञानोबाराला या लोकातल्या एका विशेष व्यक्तीची आठवण झाली. आणि ग्रंथोपजीवीये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजयी होवावेची, ज्याने आपलं जीवन ग्रंथाला अर्पण केलेलं आहे किंवा जो ग्रंथाचं अर्थचिंतन पठन पाठन पारायण केल्याशिवाय जगूच शकत नाही, त्याला म्हणतात ग्रंथोपजीवी साधक. आणि त्या साधकाला इहलोकात परलोकात किंवा जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती सर्व काही त्याला हस्तगत व्हावं, त्याने सर्व गोष्टीवर विजय संपादन करावा, याचा भाव असा आहे. पसायदान हे ज्ञानोबारांचं हृदय आहे. 9 ओव्याने संपन्न पसायदान, पण त्यातली एक स्वतंत्र ओवी जर ग्रंथोपजीवी व्यक्ती करता येत असेल तर त्या साधकाचं महत्त्व आपल्या लक्षात आलं पाहिजे की ज्ञानेश्वरीचा साधक इतका ज्ञानोबारांना प्रिय आहे. आणि का नसेल, ज्ञानोबाऱ्या साधकांचे मायबाप आहेत. साधकांचा मायबाप या भूमिकेतून ज्ञानोबाऱ्या जेव्हा शिक्षा देतात ना, तेव्हा वडिलांच्या भूमिकेतून सांगतात. आणि जेव्हा साधकाचं संगोपन पालन पोषण करतात तेव्हा ते मातृत्वाच्या भूमिकेतून करतात. आणि माता आपल्या बालकाचं पोषण करत असताना तया ठाकती तैसे घास करी, बाळका ते ओरसे माय जै जेव उभैसे, तया ठाकती तैसे घास करी, किंवा बाळ जै जेव विजय ते घास एक विसा ठाई कीजे. फार काय सांगावं. ज्ञानोबारा म्हणतात, एखादी आई ज्याप्रमाणे आपल्या बालकाला जीव घालते तेव्हा त्याला पचेल, त्याच्या मुखात मावेल आणि त्या पचनानंतर त्याला पुष्टी प्राप्त होईल, असा एका घासाचे ते 20 घास करते. यातला भाव असा आहे, 1 आणि 20 का वापरले बरं, तर 1 घास हा आईच्या अधिकाराचा आहे आणि त्या एका घासाचे 20 हे बालका करता आहे. म्हणजे बालकाला 20 घास केले तरच ते कळेल, नाहीतर कळणार नाही. नाहीतर मग आईचा अधिकार मोठा आहे, तिच्या मापाने पाहिला तर तिचा 1 घास ते बालकाचे 20 घास आहे. तसं ज्ञानोबाऱ्यांना सहज ब्रह्मरूपता प्राप्तच आहे, पण साधकाला नाही ना प्राप्त. मग साधकासाठी 20 नाही 9,000पेक्षा पुढं सुद्धा घास केलेले आहेत. मग ज्ञानोबारा म्हणतात, मी प्रतिपत्ती स्वतः तयार केली. हे प्रतिपत्ती ग्रंथरचना किंवा ही असणारी भोजनाची असणारी मेजवानी मी स्वतः तयार केली आहे. मग कोणाकरिता तयार केली? निष्कामासी, जो प्रपंचाची कोणतीही कामना धारण करत नाही, इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेले सगळे भोग ज्याच्यासमोर हात जोडून उभे आहे, परंतु त्याला त्यातला एकही भोग स्वीकार असा वाटत नाही, तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली इच्छेचे, परी भोगावेहन रुचे मना माझी, तो आहे निष्काम पुरुष. आणि निष्काम पुरुष किंवा साधक रस्त्यावर पडलेला नाही. गुरुवर्य डॉक्टर बाबा म्हणत असतात, आळंदीतला साधक म्हणजे रस्त्यावर जसे दगड पडतात तसा रस्त्यावर पडलेला नसतो तो. खरंच आहे बरं का. ते आळंदीतले साधक जेवढे चतुर आहेत ना, चाणाक्ष आहे, तेवढे जगात कोणी नसतील बघा. बरेच वैशिष्ट्य आहे आपल्या साधकाचे, सगळे काही सांगण्यासारखे नाही. आपला अंदाज कोणालाच येत नाही, विशेषतः द्वादशीला. हेही आपलं वैशिष्ट्यच आहे. पण त्यामध्ये ऐकण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल,
आळंदीतला साधक जर कीर्तन ऐकू लागला ना, पहिल्या 10-15 मिनटामध्ये तो कीर्तनकाराचे पारख करतो की पुढे काय होणार आहे. त्याला लगेच लक्षात येतं. हे फार मोठा अधिकार आहे, लक्षात येत नाही आपल्या. त्याच्यामुळे असे निष्काम काम अधिकारी सहजगत्या मिळत नाही. आणि ज्ञानोबारांचं त्यांच्यावर प्रेम आहे ना. ज्ञानोबाने स्वतः हे कष्ट झेलले आपल्यासाठी. स्वतः जीवनामध्ये किती कष्ट झेलले. त्याने बहुती जन्मी मागेली साधकाचं वर्णन आहे. आपण हे सगळा प्रवास करूनच आलो आहे बरं आळंदीमध्ये. त्याने बहुती जन्मी मागेली विक्षेपांची पाणी वळे झाडिली, म्हणून उपजत खेव बुडाले लग्न घटिका मुहूर्ताया. ते लग्न घटिका म्हणजे घट ठेवायचा, त्याला सुईच्या आकाराचं छिद्र पाडायचं आणि ती त्याच्यामध्ये पाणी गेलं की तो घट बुडाला. बुडाली लग्न घटिका. आता हे बुडालीच माहिती आहे, म्हणजे माहिती ओवीतून होतं, पण आपल्याला दुसरं माहिती आहे आली लग्न घटिका ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे साधकाचं जीवब्रह्मैक्य होणं हे खऱ्या अर्थाने ऐक्याचं लग्न आहे. तद्रूपतेशी सुलग्न म्हणतात ज्ञानोबारा. लग्नातही 2 प्रकार आहे. एक लग्न असं आहे की जे आता ते वडाला प्रदक्षिणाच केल्या जातात, त्यामुळे आपण म्हणून चालू किंवा 7 जन्मापर्यंत ते लग्न आहे. मग त्या लग्नामध्ये वियोग आहे. आणि एक लग्न साधकाचं असं आहे जे लागलं की त्याच्यामध्ये परत बिघाडचं नाही. आणि तद्रूपतेशी सुलग्न लागोनी ठेले अभिन्न हे लग्न आहे. जैसे लोपले अभ्र गगन होनी ठाके, ज्याप्रमाणे अभ्र लोप झाला की ते आकाशाशी एकरूप होतं, हा साधक आहे. आणि या साधकाची ज्ञानोबारांच्या मनात आठवण आहे बरं, जी पसायदानामध्ये पण प्रगट झाली आणि आता इथेही प्रगट झाली आहे. ज्ञानोबारा म्हणतात, माझ्याकडं साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, किंवा अनुद्वेगकरम वाक्यम सत्यप्रिय हितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते, माझी या सत्यवादाचे तप. ज्ञानोबाराय महाविष्णूचे अवतार, संतरूपाने पुन्हा अवतार, सत्यवादाचं तप, संपूर्ण गुरूंची कृपा प्राप्त, अशा संपूर्ण लक्षणाने संपन्न असणारे ज्ञानोबाराय. आणि त्यांच्या मुखारविंदातून याला शब्द तो चांगलाच आहे. म्हणून भली बोलांची ताटे असा एक अर्थ होईल. चांगल्या शब्दांची ताटे ज्ञानोबारायांकडे, किंवा बोलांची भली ताटे, शब्दांची चांगली ताटं आहे. चांगल्या शब्दांची ताटं आहे किंवा शब्दांची चांगली ताटं आहे. त्या ज्ञानेश्वरीच्या मागच्या अध्यायामध्ये चकोराला एक ताट मिळाले बघा. सांगे कुमुद दळाचिनी ताटे, जो जे विला चंद्र किरणे चोखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. चकोराला ताट मिळालं कुमुद दळाचं, आणि पक्वान्न मिळाला ही चंद्रकिरणातून पाजणारा अमृत. तसं आपल्यासारख्या साधकाला ज्ञानेश्वरीचे शब्द, ओवीतले शब्द ताट आहेत. आणि या ताटामध्ये ज्ञानोबारा म्हणतात, मी ब्रह्मरसाचं पक्वान्न वाढलेलं आहे. भोजन कोणाकरता तयार केलं? ते ज्या व्यक्तीला अन्नदान करायचं आहे ना, त्या व्यक्तीला आपण जो पदार्थ दान करतो याचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे. थोडासा विषयांतराचा भाग होईल. सध्याच्या काळात आज उद्या मतदान कधी, अन्नदान चालूच आहे ना लोकांचं. पदार्थ माहिती नाही फक्त कोणता द्यायचा. जयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबारा श्रीमंत आहेत. जयाची येद्वारी, सोन्याचा पिंपळ, कृपाळू उदार, श्रीमंत आहेत. मुक्तीचं अन्नदान, गवादी म्हणजे अन्नछत्र. न पाही याती कुळाचा विचार, भेद नाही. श्रीमंत आहे, औदार्याने संपन्न आहे. आणि कोणतं पक्वान्न द्यावं, परिपूर्ण ज्ञान. असं पक्वान्न द्यायचं ते परत मागणारा म्हणलाच नाही पाहिजे मला पाहिजे म्हणून. कैवल्य रसे, आपण काल तोही भाव पाहिला. सर्व उपाधीने रहित असणारं जे तत्व, जे दोनाच्या सापेक्ष एकही म्हणता येत नाही, आणि द्वैताच्या सापेक्ष ज्याला अद्वैत असंही म्हणता येत नाही, असं सर्व उपाधी, कार्य आणि कारणाची उपाधी जिथं नाही, उपाधी वेगळी, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही.
किंवा ज्ञानोबरांची आणखीन एक ओवी कैवल्य शब्दासाठी, ते तर ब्रह्म आत्मा ईश या बोला मोडे सौरस, न बोलणे याही पैसा नाहीच येथे. ज्या तत्वाला ब्रह्म असंही म्हणता येत नाही. आत्मा ईश या शब्दाचंही बळ ज्या ठिकाणी मोडून जातं, असं काही बाही जे तत्व आहे, यदक्षरमनाखेयम आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथे ते ख्यातम दैवतमाश्रये, असं कैवल्य म्हणजे ब्रह्मच आहे. ब्रह्म पदा वाचून ब्रह्मवर आणि त्याच्या ठिकाणी असणारा सर्वभूत आनंद त्याला म्हणतात कैवल्य रस. हा आनंद आहे. ज्याला हा मिळाला तो परत मृत्यूला प्राप्त होत नाही. न स पुनरावर्तते, न स पुनरावर्तते, मृत्यूचं उल्लंघन करून जातो. शब्दांच्या चांगल्या पात्रामध्ये कैवल्य रसाचं पक्वान्न निष्काम साधकासाठी मी हे तयार केलं आहे. कैवल्य कनकाची दाना, जो न कळसी थोरासाना, द्रष्ट्याची या दर्शना पाढावो जो. कैवल्य कनकाचं दान आहे. तिथं दसऱ्याचं रूपक आहे. सोनं दान करायचं आहे ना, कैवल्य कनकाचं दान. आणि ते देत असताना लहान आहे मोठा आहे याचा विचार नाही करत. द्रष्ट्याची या दर्शना पाढावो जो, जो सहाय्यकारी आहे, मार्गदर्शक आहे, असं दान निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाने आपल्यासाठी करून ठेवलं आहे. आता हे भोजन आहे कैवल्य रसाचं पक्वान. ते भोजन करत असताना दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण जेव्हा जेवण करतो की नाही, सहज अनुषंगाने बरं येऊतला तो भाव दिसतोच आहे. भोजन करत असताना व्यक्तीने अंधारात भोजन करू नये, हा एक भाग आहे. आणि दुसरा, भोजन करत असताना कुणाच्याही नजरेला न पडणारं भोजन करावं. कारण का, बऱ्याचदा जर एखाद्या व्यक्तीची दृष्टी वाईट असेल तर त्या भोजनावर सूक्ष्म प्रभाव होतच असतो. मी तुम्हाला सहज उदाहरण देतो. आपण ज्या व्यक्तीचं अतिशय प्रेम आपल्यावर आहे, जो व्यक्ती पूर्ण शुद्धता पाळतो आहे, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, आणि आपण त्या व्यक्तीच्या घरी जेवायला जाणार, इतक्या आनंदाने त्याने स्वयंपाक केला आणि तो स्वयंपाक आपण भरपूर जरी खाल्ला तरी आपल्याला आळस येत नाही. त्याचं कारण त्या पदार्थामध्ये आश्रयित असणारा जो व्यक्ती आहे ना, त्याचे काही ना काही गुण त्याच्यामध्ये प्रवेश करत असतात. म्हणजे अन्नावर प्रभाव असा सुद्धा होऊ शकतो. याला आश्रयाचा प्रभाव म्हणतात. आश्रयाचं सुद्धा त्याच्यामध्ये गुणाचं संक्रमण होऊ शकतं. आणि कधी कधी काही लोक स्नान न करता स्वयंपाक करतात. खानावळीमध्ये तसंच राहतं. स्वयंपाक करणारे वेगळे असतात, ऑर्डर लिहिणारे वेगळे असतात, आणि आणणारे वेगळे असतात. आपलं लक्ष कोणाकडे जातं? जो ताट तयार करून आणतो त्याच्याकडे. जो मन लावून घासतो त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. तसं घासतच नाही म्हणा ते, म्हणून तर पदार्थाला चव लागते. त्याचाच प्रभाव असतो तो. म्हणजे आपलं लक्ष कुठं आहे? त्या गोष्टीवर. स्नान न करता जर व्यक्ती स्वयंपाक करत असेल तर त्याचा प्रभाव आळसामध्ये येतो. आणि जो विद्वान व्यक्ती आहे ना, त्याच्या नाशाकरता शास्त्रामध्ये 4 गोष्टी सांगितल्या आहे. अनभ्यासात वेदानाम, त्याच्यानंतर आलस्यात अन्नदोषाचं, आणि आचारस्याचे वर्जनात. म्हणजे जो व्यक्ती दूषित अन्न खातो, त्याच्यानंतर वेदाचा अभ्यास करत नाही, अनभ्यास, त्याच्यानंतर आचाररहित राहतो, आळसी राहतो, आणि अन्नदोषाचा प्रभाव होतो. अवरून 2 गोष्टी, आवरून 2 गोष्टी. अन्नदोष, अनभ्यास, आळस्य आणि आचाराचं वर्जन, या 4 गोष्टीमुळे मृत्यू होऊ शकतो विद्वान पुरुषाचा. म्हणजे त्याला विद्या आठवत नाही, हा त्याचा मृत्यू आहे. म्हणून तर भोजन करत असताना फार महत्त्वाच्या गोष्टी त्या. अन्नदोष झाला, नेनताधमाची अन्ना, खादलिया की जे व मना, तैसी ओ कविली सवासना इंद्रियविषयी. म्हणून अन्न सेवन करत असताना सामान्य अन्न आहे, ते सेवन करत असताना सुद्धा प्रकाशात सेवन करावं आणि त्याच्यावर कोणाची दृष्टी पडू नये. जर दृष्टी पडावीशी वाटत असेल तर एका व्यक्तीचे पडावी, ज्याच्या अंतःकरणात आपल्याविषयी प्रेम आहे. मग ती आपली आई, जन्म देणारी आई
आपले वडील, आपले मित्र, आपले श्री गुरु यांनी जर ते अन्न पाहिलं, ते आपल्याकडं पाहत असतील, अशा प्रसंगाला त्यांच्या दृष्टीतून अमृत पाझरतं, म्हणून तेव्हा जेवण करावं. पण एखाद्या पुरुषाला आपल्या अन्नाच्या विषयी त्याच्या तोंडात लाळ गळते आहे आणि आपण खातो आणि आपल्याला मौन आहे, आपण त्याला खुणेलं सुद्धा नाही या जेवायला वगैरे, तर त्याच्या मनातली दुर्वासनाची दृष्ट लागते. कोणी असं म्हणले अंधश्रद्धा आहे, माझा अनुभव आहे, लागते, खरं आहे, दृष्ट लागते. बघा, एखादा व्यक्ती चांगला जरी बोलला ना वक्तृत्वाने, तरी दृष्ट लागते, त्याला लागू शकते. म्हणून हे कोणालाही न कळू देता सेवन करावं अन्न, असं पण एक विधी आहे. आणि अन्न अगोदर सगळ्यांना वाटावं आणि मग उरलेलं खावं, असा गीतेतला पण विधी आहे. फक्त दृष्टी त्यावर पडू नये, हा भाव महत्त्वाचा आहे. आणि प्रकाशामध्ये, अंधारामध्ये जेवण करू नये. कल्पना करा, जर आपण जेवण करतो आहे आणि जेवण जरी आज एकादशी पण सांगावं लागतं, ओवी तशी आहे, आपण भोजन करत असताना प्रकाशामध्ये भोजन करावं. पण जर कदाचित दिवा मालवला, अंधार पडला, तर जोपर्यंत दिवा लागत नाही तोपर्यंत ताटावर हात ठेवावा, गायत्री मंत्राचा जप करावा किंवा आपला रामकृष्णारी मंत्राचा जप करावा आणि प्रकाशानंतरच उजेड आला की मग जेवण करावं, असा विधी आहे. आणि भोजन करत असताना म्हणजे अंधारात जेवलो तर मग अंधारात आपण नाही जेवत. वाईट गतीला प्राप्त झाले भूत प्रेत पिशाच त्या अन्नापर्यंत येत असतं, म्हणून ताटाला हात लावायचा आणि रामकृष्ण हरी म्हणायचा, असं एक अर्थ आहे. दुसरा, भोजन करत असताना उठू नये. जर तुम्ही भरलेल्या ताटावरून उठलात, अर्धवट जेवण केलं आणि उठला आणि परत जेवायला बसला, तर ते उष्ट जे अन्न अपवित्र आहे, त्याच्यावर भूतांचा अधिकार असतो, त्या अदृश्य रूपामध्ये त्याला खातात. बऱ्याचदा आपलं असंच घडतं, चार्जिंगला फोन लावलेला असतो आणि आपण जेवायला बसलेला असतो. आपण फोनच्या विषयी लोक फार तत्पर आहात, संयतेंद्रिय आहात. तिथं फोनाच्या बाबतीमध्ये चालू कीर्तनातही लोक फोन उचलतात, प्रवचनातही उचलतात, मंदिरातल्या गाभाऱ्यातही उचलतात, गांभीर्याने या बाबतीमध्ये. म्हणजे फोनचं महत्त्व आहे, परमार्थाचं नाही. जेवताना सुद्धा महत्त्व नाही. मग असा व्यक्ती जेवता जेवता उठला आणि परत जेवायला बसला, तर तिथं भूताचं आगमन झालेलं असतं. ते अन्न आपल्याकरता योग्य नाही. भूतही जेवतात आणि आपणही जेवतो, एकमेका देवमुखी, असं ते चालू होतं. नियम आहे हे भोजनाचे. सामान्य भोजनाकरता 2 नियम: अंधारात जेवायचं नाही आणि कोणालाही न कळू देता, कळालं तर ते चांगलं नाही, असं जेवा अदृश्य रूपात. ह्या जर तिथं नियम असेल, तर ज्ञानोबांनी तयार केलेलं हे भोजन आहे, हे कोणाला सेवन करायला मिळेल, तर ते ज्ञानोबा इथं हातवटी सांगतात. आता यानंतर म्हणजे केव्हा, मागच्या ओवीमध्ये कैवल्य रसाची प्रतिपत्ती भोजन तयार केलं आहे. आता यानंतर आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणे ठाण देवी, जो इंद्रियांते चोरुनी जेवी, तयाशीचे फावे. जुन्या काळामध्ये असं एक लाकडी खांब असायचा आणि आपण ज्याप्रमाणे ती पळी असते की नाही, तसं पळीच्या आकाराचं पात्र त्या खांबाला लावलेलं असायचं आणि त्याच्या अग्रभागामध्ये दिवा ठेवला जायचा. उंच आसनावर असा खांब, समोर दिवा, त्याला ठाणवी, ठाण देवी किंवा दिवा असं म्हणतात. जुन्या काळामध्ये ज्ञानोबाऱ्यांचा एक धडा होता शाळेच्या पुस्तकामध्ये, तर ते ज्ञानोबाऱ्यांचा फोटो दिला होता त्यांनी. ज्ञानोबाऱ्यांच्या हातामध्ये ग्रंथाचं पान आहे, एका हातामध्ये ती दौत आहे आणि एकीकडे असा तो दिवा लावला होता. ते ठाण देवीचं उदाहरण आहे. आता आहे की नाही मला माहिती नाही. आता नेमकं शाळेमध्ये अभ्यासक्रमच काय हेच आपल्याला माहिती नाही, आपण काही गेलेलोच नाही. पण ते मला आठवतं चांगलं की ते होतं बघा पूर्वी. त्याला ठाण देवी सहज आठवलं, म्हणजे मी शाळेतून शिकलेलो आहे ना असं, त्याच्यामुळे ते मला माहिती आहे. आता आत्मप्रभा नित्य नवी, बाहेरचा प्रकाश हा सूर्याचा प्रकाश आहे. आता हे कैवल्य रसाचं, ब्रह्मरसाचं पक्वान्न सेवन करायचं. मग याकरता दिवा कोणता पाहिजे? हे भोजनच अपूर्व आहे ना. अपूर्व जर भोजन असेल तर याकरिता असणारा प्रकाशाचा दिवासुद्धा अपूर्व आहे. ज्ञानोबा म्हणतात, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये एक प्रकाश कायमचा आहे, ज्याचा उदयही होत नाही आणि ज्याचा नाशही होत नाही, त्याला नित्य प्रकाश असं म्हणतात.
पंचदशीचा जर आपण पहिल्या प्रकरणाचा विभाग पाहिला तर पंचदशीकारांनी परमात्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे, सच्चिदानंद परमात्म्याशी जीवाचं ऐक्य करायचं. तर ते ऐक्य करत असताना ऐक्य कधी पण ज्या दोघांची लक्षणं समान असतात त्यांचं ऐक्य होत असतं. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. परब्रह्म सत चित आणि आनंद स्वरूप आहे. तर जीवसुद्धा हा सत चित आनंद स्वरूप ठरला पाहिजे. जर लक्षण एक झालं तर मग तत्पदाचं लक्ष आणि त्वम पदाचं लक्ष जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य होऊ शकतं. म्हणून जसं परमात्म्याच्या ठिकाणी अखंड ज्ञान आहे तसं जीवसुद्धा ज्ञानस्वरूप आहे. हे सांगण्यासाठी पंचदशीकारांनी 3 अवस्थांचा विचार केला. हे आत्मप्रभा नित्य नवी याकरता हा महत्त्वाचा विषय थोडा बारकाईने ऐका. आपल्याला 3 अवस्था दररोज येतात. खरं तर 2च अवस्था येतात बरं. प्रामुख्याने जर पाहिलं तर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. ह्या पण 3 अवस्था म्हणतो मोजताना. पण पहिल्यांदा आपल्याला जागृती असते, नंतर गाढ झोप लागते आणि झोपेत विक्षेप झाला की स्वप्न पडतं. असं घडतं. क्रम म्हणताना आपण उच्चारताना असंच म्हणतो जागृती, स्वप्न, सुषुप्ती. पण अनुभवातून तसं नाही होत. जागृती, सुषुप्ती, स्वप्न, स्वप्नातून जागा झाला तर जागृती, नाही तर स्वप्नातून परत सुषुप्ती, अलार्म वाजला तर जागृती. असं आपलं घडतं आहे व्यवहारामध्ये. जागृतीमध्ये आपण आहोत, कोणाला ज्ञान नाही. आता तुम्ही सगळे आहात की नाही, म्हणजे आहात ना, याचा अर्थ जागृतीमध्ये आपल्याला आपल्या अस्तित्वाचं ज्ञान आहे. हेच आपलं सद्रूपत्व आहे, हे सतलक्षण आहे आपलं. जेव्हा जीवाला स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये बाहेरचा काही प्रकाश नाही, अंधाऱ्या खोलीमध्ये झोपलेला आहे आणि स्वप्न त्याला दिवसाचं पडलं. बाहेर कसा झोपला आहे तो? अंधाऱ्या खोलीमध्ये, अंधकार आहे आणि स्वप्न दिवसाचं पडलं पंढरपुराचं. मग त्या स्वप्नस्थ पदार्थांचं त्याने प्रकाशन केलं. स्वप्नामध्ये जीवाच्या ठिकाणी असणारं ज्ञान कळतं, त्याला चिद्रूपत्व म्हणतात. सत जागृतीमध्ये, चिद्रूपत्व स्वप्नामध्ये कळतं. आणि गाढ झोपेतून व्यक्ती जेव्हा उठतो तेव्हा तो काय म्हणतो? मी सुखाने झोपलो होतो, काहीच जाणत नव्हतो. त्यापैकी सुखाने झोपलो होतो हा भाग महत्त्वाचा आहे. जागृतीमध्ये एखाद्याचं ऑपरेशन झालेलं असतं, जखमा असतात, धाग्यांचे टाके असतात, वेदना भरपूर असतात. पण झोपेतून उठला तर तो काय म्हणतो? मी सुखाने झोपलो होतो. याचा अर्थ सुषुप्तीमध्ये काय आहे? सुख आहे, सुख. जीवाच्या ठिकाणी जागृतीमध्ये सत, स्वप्नामध्ये चित, सुषुप्ती अवस्थेमध्ये आनंद आहे की नाही? सच्चिदानंद स्वरूपत्व हे जीवाच्याही ठिकाणी आहे. आणि जीवाचं ज्ञान अखंड आहे हे सांगण्यासाठी पंचदशीकारांनी आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचं जागृती ज्ञान होतं की नाही? मग आता विषयाचं आहे ना, विषय बाजूला ठेवा, फक्त ज्ञान घ्या. शब्द ज्ञान, स्पर्श ज्ञान, रूप ज्ञान, रस ज्ञान आणि गंध ज्ञान, यातले 5 विषय बाजूला ठेवा. पण ज्ञान 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 एकच ज्ञान आहे की नाही सगळं? म्हणजे जागृतीमध्ये विषय भिन्न आहेत, ज्ञान एकच आहे. जसं जागृतीमध्ये विषय भिन्न आहेत, ज्ञान एक आहे, तसं स्वप्नातसुद्धा हेच घडतं. विषय अनेक आहे, ज्ञान मात्र एक आहे. स्वप्नातलंही ज्ञान एकच आहे, जागृतीतलं ज्ञान एकच आहे. हे दोन्ही ज्ञान एकरूपच आहे. जरी अवस्था भिन्न असल्या तरीसुद्धा ज्ञान मात्र अखंड एकच आहे. अवस्था बदलल्या तरी ज्ञान बदलत नाही. जे बदलत नाही ते नित्य असतं. आता सुषुप्तीमध्ये चला, सुषुप्तीमध्ये सुद्धा ज्ञान आहे. कसं? सुषुप्तीतून जागा झाला व्यक्ती तर काय म्हणतो? मी सुखाने झोपलो होतो आणि काहीच जाणत नव्हतो. हा त्याचं काय स्मरण आहे. स्मरण अनुभवपूर्विक असतं, अनुभवाला ज्ञान म्हणतात. आणि जागा झालेल्या व्यक्तीला सुषुप्तीमध्ये 2 प्रकारचं ज्ञान असतं. एक अज्ञानाचं ज्ञान, काहीच जाणत नव्हतो हे जाणलं ना त्याने, ते तर कळालं पाहिजे. अज्ञानाचं ज्ञान आहे आणि सुखाचा अनुभव आहे.
म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा ज्ञान आहेच. ज्ञान कधी नाही? जागृती, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही अवस्थेत ज्ञान आहे एका दिवसाला. आठवड्यात असंच होतं, पक्षामध्ये असंच होतं, 15 दिवसाच्या, महिनाभरातसुद्धा हेच होतं. दिवस जातात येतात, अवस्था जातात येतात, ज्ञान अखंड बदलत नाही. आणि युगच्या युग जरी गेले तरी ज्ञान बदलत नाही. जे ज्ञान बदलत नाही त्या ज्ञानाला म्हणतात स्वयंप्रकाश संवित. पंचदशीकारांनी म्हटले बघा, मासाप्त युगकल्पेषु गतागम्येष्वन्येकदा नो देती नास्तमेते का संविदेशा स्वयंप्रभा. हे जे ज्ञान आहे संवित म्हणतात त्याला. सम्यक व्यक्ती घटादी पदार्थ जातम जानाती. घट आदी पदार्थाला जी चांगल्या प्रकारे जाणते, जे ज्ञान स्वरूप आहे त्याला संवित असं म्हणतात. त्याला ज्ञानोबरांनी शब्द वापरला स्वसंवेद्या, आत्मरूपा. कल्पना करा, जर आपल्याला 3 अवस्थेमध्ये ज्ञान एकच आहे, महिना, वर्ष, अगदी युगचे युग जरी गेले तर ते ज्ञान उदयालाही येत नाही, त्याचा अस्तही होत नाही. आणि ते स्वयंप्रकाश आहे. ते स्वयंप्रकाश ज्ञान आहे, म्हणूनच जगातले सगळे व्यवहार चालतात. आणि त्याच प्रकाशाला ज्ञानोबा म्हणतात. ते जीवाचं स्वरूप असल्यामुळे आत्मप्रभा नित्य आहे, नित्य कायमची. नवीन का? वृत्ती त्याला वारंवार ग्रहण करते म्हणून नवीन म्हणायचं, नाहीतर ते नवीन नाही, पुरातन आहे, सनातन आहे. विचारसागरामध्ये आणखीन एक उदाहरण आलं. हे आत्मप्रभा जर मानली तरच जगातले व्यवहार घडतात. ते जर नाही मानले तर बाकी कोणते व्यवहार होणार नाही. त्यांनी उदाहरण दिलं आहे एका कंदिलाचं. कंदिलाच्या आतमध्ये मुख्य ज्योत असते. बारीक लक्ष ठेवा, ज्योत मुख्य आहे. ज्योतिषला प्रकाश काचेत आला, काचेतला प्रकाश बाहेर पसरला आणि पसरलेला प्रकाश पदार्थाच्या आकाराचा झाला. ज्या पदार्थाला व्यापलं प्रकाशाने ते ज्ञेय आहे, त्या ज्ञेयापासून काचेपर्यंत असणारा प्रकाश ज्ञान आहे आणि काचेत आलेला प्रकाश ज्ञाता आहे. म्हणजे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय याला त्रिपुटी म्हणतात. आणि या त्रिपुटीचा व्यवहार घडण्यासाठी कंदिलाच्या आतमध्ये असणारा मुख्य प्रकाश मानावा लागतो. जर तो नाही मानला तर ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय हा त्रिपुटीचा व्यवहारच घडणार नाही. जसा सामान्य कंदिलातला प्रकाश कायमचाच आहे, तो त्रिपुटीचा व्यवहार करतो, तसे जगतातले सगळे त्रिपुटीचे व्यवहार, मी घट जाणला, मी ज्ञाता, घट ज्ञेय आणि जाणला ज्ञान. मी घट जाणला हे वाक्य आहे काय नाही, तर या वाक्याला सुद्धा प्रकाशित करणारं आत्मचैतन्य आहे. पंचदशीकारांनी याचा कुटस्थदीप नावाच्या प्रकरणामध्ये विचार केला आहे बघा. गोड विचार आहे. विद्यारण्य स्वामींनी विचार केला. तर तो आतमध्ये असणार, खरं तर तो बाहेरही तोच प्रकाश आहे, पण अंतकरणाच्या उपाधीमुळे म्हणावं लागतं की तो आत आहे. आत्मप्रभा आपल्या शरीरामध्ये असणारा हा आत्मप्रकाश नित्य कायमचा आहे आणि वृत्ती त्याला वारंवार ग्रहण करू शकते म्हणून त्याला नवीन म्हणतात. हा कधी जुना होतच नाही ना, याच्यावर काजळी येत नाही. आपण दिवा लावला काजळी येते त्याच्यावर, त्याची वात कापावी लागते पुढून तर प्रकाश होतो. जुन्या काळामध्ये ती काच घासावी लागायची कंदिलाची, म्हणून तो प्रकाश झाकून जायचा, जुना व्हायचा. पण आत्मप्रकाश हा कायमचा आहे. आत्मप्रभा नित्य नवी. ज्ञानोबा म्हणतात आत्ममध्ये असणारं जे ज्ञानस्वरूप चैतन्य, जो आत्मप्रकाश आहे, त्यालाच आपण ठाणदिवी करावं, त्यालाच दिवा मानावा. आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये जे मी ब्रह्मरसाचं पक्वान्न वाढलेलं आहे ते त्या प्रकाशात सेवन करावं. पण या आनंदावर कुणाची नजर पडू देऊ नका. जो इंद्रियांते चोरूनी जेवी, जेवण आलं नाही इथं, जो इंद्रियांना चोरून, चोरून म्हणजे काय? चोरी कशाला म्हणतात? समजा आपण चालता चालता एखाद्याचा मोबाईल चोरला म्हणजे काय केलं? ज्याचा तो आहे त्याला कळूच दिला नाही, कस काय हात मारला म्हणून. घडतं असं कधी कधी, कळतच नाही त्या व्यक्तीला. चालता चालता ते बाबा एक उदाहरण सांगतात, चोरणं कशाला म्हणतात, ते नजर येते. स्वामी महाराज प्रवासाला निघाले, आनंदाश्रम स्वामी महाराज. तर ते स्वातंत्र्य सैनिकच होते आणि स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे ते काही दिवस तुरुंगात राहिले होते.
सहज. तर त्या तुरुंगामध्ये त्यांची आणि एका पुन्हा चोराची भेट झाली होती. दोघंही मुक्त झाले. स्वामी महाराज तर संन्याशी. तो चोर त्यांना त्या रेल्वेच्या प्रवासामध्ये डब्यामध्ये सापडला, समोरच बसला होता. स्वामी महाराजांच्या लक्षात आलं हा चोर आहे म्हणून. म्हणजे स्वामी महाराजांच्या आवरावर त्याने पाहिली आणि त्याने स्वामी महाराजांना सांगितलं, तुम्ही घाबरूच नका म्हणे, कारण मी चोर आहे, फक्त तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला ओळखलं आहे, बाकीच्यांना कोणालाच माहिती नाही मी चोर आहे म्हणून. चोर व्यक्तित्व आहे. किंवा एका चाणाक्ष व्यक्तीला कळालं की आपल्यासोबत समचोर आहे, आपल्यासोबत मित्राप्रमाणे राहतो आणि आपल्याकडचं त्याने धन पाहिलेलं आहे. त्यांच्याकडे रत्नाची अंगठी होती त्या व्यक्तीकडे, आणि पूजा सुरू झाली की ते रत्नाची अंगठी देवपूजेसमोर ठेवायची. ते चोराची नजर त्याच्यावर. तो एवढं रत्न जर आपल्याला मिळालं बस, आयुष्यभर परत काही चोराचं कामच नाही. मग तो मित्राप्रमाणे त्या व्यक्तीबरोबर राहू लागला. तो व्यक्ती फार हुशार होता. तो पूजा करताना दिवसभर अंगठी हातात देवपूजेसमोर ठेवायचा आणि सायंकाळी झोपला. असे 4-5 दिवस झाले, पण त्या चोराला मात्र काही अंगठी सापडलीच नाही. आणि त्याने विचारलं, आतापर्यंत मी फारच चोऱ्या केल्या, खरं सांगा मी चोर आहे, तुम्ही ही अंगठी कुठं काय लपून ठेवली? तो चोर काय करायचा, रात्रभर यांच्या उशाला खिशामध्ये देवपूजेच्या पेटीमध्ये चाचपत बसायचा. त्याला रत्नाची अंगठीच नाही सापडली. सांगा कसं का, कुठं ठेवली नेमकी तुम्ही? ते म्हणे काय नाही म्हणे, तुझ्याच ओळखटी खाली दररोज ठेवली होती. तो सगळीकडे पाहायचा, पण त्याला स्वतःकडे मात्र पाहता येत नसायचं. का? चोर जो असतो ना तो दुसऱ्याला कळू देत नाही. वारीमध्ये सुद्धा आपल्याला हे कळतं, फार अनुभव येतात. तरी दिंडी मालक सांगत असतात की महिलांनी जास्त काही अलंकार वारीमध्ये आणू नये. कशाला वजन टाकायचं वारीमध्ये कुणावर? आपण पांडुरंगाच्या दर्शनाला चाललो की नाही, जिथं भगवान म्हणतात मी लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडवणी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढवली वक्षस्थळाची वाखती चरण राजा. अरे भृगुऋषी येणार आहे, तर मी लक्ष्मीला सांगितलं बाजूला सरक, कौस्तुभ नावाचं रत्न गळ्यातून काढून ठेवलं, आणि देवाने अलंकार बाजूला ठेवले ना आपण अलंकार घेऊन देवाकडे. मग देवसुद्धा असा आहे, तो तर नाही आपल्याला सुदाम देव लागतात. मग ते अलंकार मध्यंतरी कुठंतरी गायब होऊन जातात. सांगतात की नाही, चोर कळू देत नाही. बघा, चालता चालता प्रवासामध्ये कुणी अनजान व्यक्ती जर असेल, अजान, त्याच्या हातून दिलेला पदार्थसुद्धा खाऊ नये. आपल्याला सवय असते ती पहिल्यापासून. त्याच्यात गुंगीचं औषध असलं मग काय करता, घडतं असतं कधी कधी. त्याच्या कोण आपण चिप्स खाल्ल्या किंवा आणखीन काही खाल्लं, त्याने जर दिलं तर घात होण्याची शक्यता आहे. आपण प्रवास करताना कुणाला कळूही नाही. हो, त्याच्यात पण मोठे जर असाल तर मग अवघड असतं. ते वे टू होम नाही पाहिजे. जो इंद्रियांते चोरुनी जेवी तयाशीची फावे, हे इंद्रियांना कळू न देता. का बरं? हे जे आत्मस्वरूपाचा आनंद आहे ना, हा अतिंद्रिय आहे. हा इंद्रियांच्या कक्षेमध्ये कधी येणारच नाही. जे लोक म्हणतात ना आम्हाला देव दिसत नाही, आम्हाला देव दिसला पाहिजे, तर त्यातलं पहिलं उत्तर असं आहे, देव हा नेत्र इंद्रियाचा विषयच नाही. आपण देवाची मूर्ती पाहू शकतो. आपला अधिकार वाढला तर आपण सगुण परमात्म्याला डोळ्यांनी पाहू शकतो. पण जो निर्गुण परमात्मा आहे तो नेत्र इंद्रियाचा विषय नाही, किंबहुना तो वृत्तीज्ञानाचा सुद्धा विषय नाही. का बरं? कारण अनुभव हे त्याचं स्वरूप आहे. अनुभवाचा अनुभव येत नसतो. स्वयमेवानुभूतित्वा विद्यते नानुभव्यता, ज्ञातृज्ञानांतराभावात अज्ञयोनत्व सत्तया. परमात्मा हा वृत्तीज्ञानाचा सुद्धा विषय नाही ना. ज्या लोकांचं म्हणणं असं की आम्हाला देव दिसला पाहिजे, एवढं सोपं आहे का? भक्तराज अर्जुनांना सुद्धा दिव्य चक्षु प्रदान केले देवाने, तेव्हा 11व्या अध्यायामध्ये दर्शन झालं. आपला तर काहीच अधिकार नाही, आणि तरी तो तुम्हाला देव दाखवा, नाही तर देव अमान्य करा, मानू नका. असं नाही, एवढं सोपं नाही. बाबा एक वाक्य सांगत असतात, दिसतो तोही देव नाही. म्हणजे खरा देव बरं, तो अवतारी देव आहे. दिसतो तो डोळ्यांनी, सगुण परमात्मा दिसला तर. पण हे सिद्धांताचं वाक्य आहे. दिसतो तोही देव नाही, कळतो तोही देव नाही, जो उरतो तो देव आहे. कारण तुम्हाला दिसला तर नेत्रेंद्रियाचा विषय झाला, कळाला तर वृत्तीज्ञानाचा विषय झाला. म्हणून सर्व जगाचा बाध झाल्यानंतर जे तत्व अवशिष्ट राहतं त्याला खऱ्या अर्थाने देव म्हणतात. ज्ञानोबारांची ओळी बघा त्या बाबतीत, मनाची नखी न लगे, जे बुद्धीची दृष्टी न रिगे,
ते इंद्रियाकीर जोगे काय होईल. म्हणून जे आत्मस्वरूप आनंद आहे तो इंद्रिय ग्राह्य नाही, अतिंद्रिय आहे. आणि इंद्रियाला चटक लागली आहे कोणती, या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. म्हणून इंद्रियांना कळू न देता अतिंद्रिय हा आनंद असल्यामुळे हा इंद्रियांच्या द्वागे विषयासारखा भोगला जाणारा नाही हा आनंद. म्हणून इंद्रियांना कळून न देता जो या ब्रह्मरसाचं पक्वानं सेवन करतो, ज्ञानोबरा म्हणतात तयासी फावे नाही, तयासीची फावे, त्यालाच हे प्राप्त होईल. आत्मसुखाची या गोडिया वेटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. कारण इंद्रियाला हा आनंद ग्रहण करता येत नाही. हा आनंद ग्रहण करता येतो मनसा एव इदम आप्तव्यम. हे शुद्ध वृत्ती आणि शुद्ध अंतकरण यानेच हा आनंद ग्रहण करता येतो. म्हणून तर 18व्या अध्यायामध्ये एक शब्द वापरला आहे बघा, कोणता, आत्मबुद्धी प्रसादजम. सात्विक सुखाचं वर्णन करत असताना आत्मस्वरूपाला विषय करणारी शुद्ध झालेली बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये अभिव्यक्त होतो. म्हणून हा आनंद शुद्ध बुद्धीने भोगला जातो, इंद्रियाने भोगला जात नाही. किंवा याच अध्यामध्ये पुढे एक प्रमाण येणार आहे, सुखमात्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यम अतिंद्रियम. हे अतिंद्रिय आहे म्हणजे इंद्रियाने हा आनंद भोगला जात नाही. व्यवहारामध्ये माणसं म्हणतात ना, कधी कधी आपण सप्ताहाला जातो तर लोक आपल्या गळ्यामध्ये हार घालतात, आपलं पूजन करतात, चांगले चांगले पक्वानं आपल्याला खायला देतात. आणि माणसं काय म्हणतात, काय परमार्थाचा आनंद आहे. हा आनंद परमार्थाचा नाही, हा उपचाराचा आनंद आहे. उपचाराचा हा इंद्रिय भोगामध्ये जो आनंद मिळेल, जो जो इंद्रियजन्य असेल तो खरा पारमार्थिक आनंदच नाही आहे. आपण अनुकूलतेच्या आनंदाला पारमार्थिक आनंद म्हणून चूक करतो आहे. खरा आनंद कोणता आहे, निरुपचार आनंद. वार्षी विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचार संतोषी, जो हा आनंद आहे. या आनंदासाठी इंद्रियांचं साह्य लागत नाही. पण आम्ही तर असं ऐकलं आहे की ब्रह्मानंद सेवन करण्याकरता व्यक्तीला ब्रह्मज्ञान व्हावं लागतं. त्या ब्रह्मज्ञानासाठी महावाक्य ऐकावं लागतं आणि ऐकण्यासाठी श्रवण असावं लागतं. ज्ञानोबरा म्हणतात ही अलीकडची भूमिका आहे. खरी जर भूमिका पाहिली तर तेथ श्रवणाची निपांगे विन श्रोतया व्हावे लागे, हे मनाची निजांगे भोगी जेगा. हे जे कैवल्य रसाचं पक्वान आहे ना, हे मनाच्या शुद्ध अंगाने भोगलं जाईल. याला मन शुद्ध लागतं बघा. ते आपण उदाहरण देतो. पौर्णिमेचं चांदणं असतं की नाही, चंद्राचा प्रकाश, जर तो आपल्याला एखाद्या वाटीमध्ये प्रतिबिंबित करायचा असेल तर वाटीमध्ये पाणी असावं लागेल. त्याही पाण्यातले पुन्हा 2 भाग, पाणी शुद्धही असावं लागेल आणि स्थिर असावं लागेल. कल्पना करा, पाणी शुद्ध आहे पण त्याच्यावर वाऱ्यामुळे तरंग निर्माण होतात, तर चंद्रबिंबसुद्धा हल्ल्यासारखं वाटेल. एकदम स्थिर आणि स्वच्छ पाणी असेल तर जसं चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यात ग्रहण करता येतं, तसं अंतकरण शुद्ध निर्मळ आणि स्थिर असेल, ज्याच्यामध्ये वासना कोणत्या नाही आणि विकारही कोणते नाही, असं शुद्ध आणि स्थिर अंतकरण असेल तर त्या अंतकरणामध्ये त्याला मनाचं निजांग, खरं अंग म्हणायचं. मनाचं खरं अंग शुद्ध आहे, फक्त विषय वासना लागल्यामुळे मन चंचल झालं. मनाच्या शुद्ध अंगाने स्वरूपभूताचं मनाचं अंग कोणतं आहे, चित्तम चिद्विजानियात, हे मनाचं खरं अंग आहे. अशा मनाच्या शुद्ध अंगाने हे भोगलं जातं. आणि यासाठी श्रोत्याला आपल्या श्रवण इंद्रियाचा जो पंगिस्तपणा आहे, आधीनपणा, तोही सोडावा लागतो. एक भूमिका अशी आहे की व्यक्तीला अगोदर हे श्रवणच करावं लागतं, चांगलं ऐकावं लागतं. पण ऐकण्याच्याही पुढं काही भूमिका आहे ना, श्रवण, त्यानंतर मनन, निदिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन, हे आहे की नाही. किंवा श्रवणाच्या बाबतीमध्ये कानाचं महत्त्व आहे. कानाने शब्द फक्त ग्रहण करता येतो, शब्दाचा अर्थ बुद्धीला कळतो आणि जो अर्थ कळाला त्या अर्थाची अर्थरूपता ही मनाने भोगावी लागते. म्हणून फक्त श्रवणात गुंतू नये. एखादा श्रवणातच गुंतला तर तो शब्दविषयामध्ये अडकला. आपल्याला विषय आनंद नाही भोगायचा,
विषयातीत असणारा आनंद सेवन करायचा आहे. म्हणून श्रोत्याला श्रवण करावंच लागतं, पण श्रवणाच्या नादमाधुर्यामध्ये किंवा शब्दाच्या रसमाधुर्यामध्ये न गुंतता त्याला शब्दाच्याही पुढे जावं लागतं. ते शब्द एक प्रकारची स्प्रिंग असते. ते आता जुन्या काळामध्ये गावाकडे विहिरीमध्ये पोहायला जायचे. शहरामध्ये आता स्विमिंग पूल असतात ना, तळे असतात. मग अनेक लोक एकत्र पोहतात. तर ते एका फळीवर उभं राहतात आणि त्या फळीवर दाब दिला की ती असणारी फळी त्यांना पाण्यामध्ये ढकलते. तर त्या फळीच्या खाली स्प्रिंग असते. त्याला मराठीमध्ये गुंडाळी म्हणतात बरं, इंग्रजीमध्ये स्प्रिंग म्हणतात. गुंडाळी शब्द आहे खरा त्याला. त्याच्यावर उभा राहिला की त्याला पाण्यात ढकलते. शब्द तसे करतात. शब्द त्या साधकाला परब्रह्म स्वरूपामध्ये फेकतात, लोटतात आणि शब्द मागेच राहतात. म्हणून शब्दाच्या पुढं गेलं पाहिजे. त्यासाठी श्रोते रसास्वाद एक गोष्ट आहे. लय विक्षेप कषाय आणि रसास्वाद. त्या रसास्वादामध्ये जर अडकला तर तो मागेच राहतो, पुढे जात नाही. म्हणून ते तर श्रवणाचे निपांगे विन पंगिस्तपणा वाचून श्रोत्याला व्हावं लागेल. आणि हे असणारं भगवान मनाचे निजांगे भोगी जेगा. मनाच्या शुद्ध अंगाने हा आनंद भोगला जाईल. जो व्यक्ती जेवढा शुद्ध असेल, जेवढा स्थिर असेल, तेवढा तो आनंदी असेल. आनंदाचं गमक हे आहे. जयाचे चौखटे मानसी वा. ज्याचा अंतकरण शुद्ध आहे. मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. मी म्हणजे परमात्मा आणि परमात्मा आनंदरूप आहे. आनंदरूप परमात्मा त्याच्या अंतकरणाला कधीच सोडत नाही. जणू भगवान त्याच्या अंतकरणात क्षेत्र संन्यास घेतो. जयाने जेल्या ते उपासी वैराग्य गा. म्हणून जितका व्यक्ती शुद्ध मनाचा, या लागी सुमन आणि शुद्धमती. जो अनिंदक अनन्यगती पैगा गौप्य ही परितया प्रति चावळी जे सुखे, असा तो व्हावा लागेल. ते तर श्रवणाचे निपांगे विनश्रोतया व्हावे लागे. हे मनाचे निजांगे भोगी जेगा. बघा बरं, पहिल्यांदा इंद्रियांना कळू द्यायचं नाही. नंतर हळूहळू श्रवण इंद्रियाचा पंगिस्तपणा सोडायचा. श्रवणाच्या नंतर आता शब्दही सोडायचा. आता ती पुढंच येणार आहे. आता ज्ञानोबा आहे पुढं सांगणारच आहे ते हळूहळू. हा शब्द दोनदा आला ज्ञानेश्वरीमध्ये. एक पहिल्या अध्यायामध्ये. फक्त मला उद्याच्याला आठवण करा, कारण ती ओवी उद्या येणार आहे, आज नाही होणार. पुढची ओवी आता शब्दही मागे पडला पाहिजे. शब्दसुद्धा किती ज्ञानोबांची हातवटी आहे. आपल्याला क्रमाक्रमाने त्या स्वरूपापर्यंत घेऊन जात. आहाच बोलाची वालीप फेडीचे आणि ब्रह्माची याचे अंगाघडीचे. मग सुखेसी सुरवाडीचे सुखाचे माझी. आहाच म्हणजे वरवर असणार. आपण ते शेंगदाणे खातो की नाही, शेंगदाण्याच्या अगोदर काय असतं? टरफल असतं. सामान्यपणे कोणत्याही शेंगा घेतल्या की त्याच्या अगोदर टरफल असतं. मग तुम्ही कोणतेही घ्या, चवळी घ्या, मुगाचे घ्या, कोणते घ्या, साधे हरभरे जरी घेतले तरी त्याच्या अगोदर टरफल असतं. ते कळायला पाहिजे टरफल काढायचं. आपल्यातले एक महाराज आहे, ते पिस्ता खायला गेले. पिस्ता त्या पिस्त्यावर टरफल असतं, माहितीच नाही. टाकले, दाताच्या खाली कडकडा आवाज आला. त्याने हे असं नसतं खायचं. ते पिस्ता कधी पाहिलाच नसेल. आपल्या नशिबात पिस्ते कधी कोणी दिले कीर्तनाला तर एरवी नाही. तो पिस्ता काढायचा, जसं त्यातला आतला जो गाभा आहे तो सेवन करायचा. तसं शब्द टरफल आहे. आणि त्या शब्दाच्या आतमध्ये तरी ऐके ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम. जे अक्षरे रेवणी परब्रह्म तुझं खेवासे आले. अक्षर हे प्रकारचं वाहन आहे, वाहन गरुड आहे. आणि त्या वाहनावर विराजमान होऊन परमात्मा साधकाच्या हृदयात प्रवेश करतो. यासाठी तो शब्द, त्याच्यावर परमात्मा विराजमान झाला, कानातून जातो आणि कानातून आपल्या हृदयावर प्रतिष्ठित होतो. प्रविष्टोयम कर्णरंध्रेन स्वानाम भाव सरोरुहम धुनोति शमलम कृष्ण सलिलस्य यथा शरद. मग तर शब्दाचं जे काही वरचं टरफल आहे, आता हे मनाने करायचं. नाही तर तुम्ही ज्ञानेश्वरीची ओवी घ्या सण कुठे टरफल, असं नाही. ते त्याचा अर्थ लक्षात घ्या. अभिप्राय शब्द, शब्दाच्या आत काय आहे अर्थ, त्याला शब्दार्थ म्हणतात. त्याच्या आत भाव आहे, त्याला भावार्थ म्हणतात. शब्दातून जो अर्थ कळतो ना, त्याला वाच्यार्थ म्हणतात. आणि शब्दातून दुसरा एक अर्थ कळतो, त्याला लक्षार्थ म्हणतात.
तत्वमसी महावाक्यामध्ये तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर, लक्षार्थ ब्रह्मचैतन्य. त्वम पदाचा वाच्यार्थ जीव, लक्षार्थ कुटस्थ चैतन्य. मग काय करायचं? आहाच बोलाची वालीप फेडीचे. शब्दाचा वरचा वाच्यार्थ टाकून द्यायचा आणि त्यामध्ये असणारं जे लक्ष परब्रह्म स्वरूप आहे ना, ते आहे ब्रह्म. आणि ब्रह्माची याची अंगाघडीचे. त्या साधकाने ब्रह्मस्वरूपाच्या अंगाने स्वतः घडून जायचं, म्हणजे ब्रह्मरूपच व्हायचं. आणि ब्रह्म कसं आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जे अनंत असतं ते सुखरूप असतं. आणि जो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो, गुरुतीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. शब्द वाच्यार्थ टाकायचा, लक्षार्थ आहे ब्रह्म. आणि त्या कुटस्थ चैतन्याचं ब्रह्मचैतन्याशी ऐक्य झालं की याला म्हणायचं ब्रह्माची याची अंगाघडीचे. आणि ब्रह्मस्वरूप झाला की मग खऱ्या अर्थाने सुख आहे. ज्ञानोबांची 13व्या अध्यायातली ओवी फार गोड आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होये तया नाम सुख. सुख हे होये सांगितलं म्हणजे अनुभवरूप आहे. जे होतं ते काय असतं ते नाही सांगता येत. जीवाला आत्मस्वरूपाचा आश्रय मिळाला की जीवाला आत्मस्वरूपाशी ऐक्य झाल्यानंतर जे होतं त्याला म्हणतात सुख, आनंद. आणि त्याची अपेक्षा सर्वांना आहे. सुखप्राप्तीचा हाच उपाय आहे. म्हणून ब्रह्माची याची अंगा घडीचे. मग म्हणजे ब्रह्मरूप झाल्यानंतर मग सुखेसी, त्या व्यापक देश काल वस्तू परिच्छेदात असणारं जे सुख आहे, त्या सुखाची सुरवाडी जे सुखाची माझी, त्या सुखामध्येच सुखरूपाने होऊन राहणं, हेच त्या सुखाचा आनंद घेणं आहे. सुरवाड म्हणजे भोग घेणं, सुखाने म्हणजे समाधानाने सुखरूप होऊन राहणं, हा सुखातला आनंद आहे. एवढ्या समाधानाचा पर्याय सांगितला. आहाच बोलाचे वालीप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेसे सुरवाडीजे सुखाची माझी. याचा अर्थ असा होतो, ब्रह्मरूप झाल्याशिवाय सुखरूपता नाही. जेव्हा ब्रह्मरूपता तेव्हाच खऱ्या अर्थाने सुखरूपता. ज्ञानोबा म्हणतात, वाचार्थाचा परित्याग करणं, शब्दाला मागे सारणं, श्रवणेंद्रियाला माग सारणं, इंद्रियाला माग सारणं, मनाच्या अंगाने भोगणं, एवढा अधिकार ऐसे हळूवारपण जरी, ही सूक्ष्मता आहे, हा नाजूकपणा आहे, तो आला तरच हे उपयोगी पडेल. तो नाजूकपणा कसा याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. ते चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.